नमस्कार. आज आपण बघणार आहोत पुरणाची पोळी कसं बनवायची. तर त्यासाठी योग्य प्रमाणामध्ये डाळ मोजून घ्यावी लागेल. 1 गिलास डाळ घ्यायची, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्याच्यानंतर कुकरमध्ये पाणी गरम करायचं आणि डाळ कुकरमध्ये शिजायला ठेवून द्यायची. त्यानंतर लागेल तसं पाणी घाला. पाण्याचं मेजरमेंट अर्धं बोट इतकं पाणी वरी राहावं, कारण आपल्याला आमटीसाठी येळण पण काढायचं आहे या पाण्याचंच. त्यामध्ये थोडीशी अर्धी चमचा हळद आणि थोडंसं तूप घालून कुकरचं झाकण बंद करा आणि 7 ते 8 शिट्ट्या होऊ द्या. प्रेशर कुकर आहे माझं. 7 ते 8 शिट्ट्यामध्ये डाळ आपली शिजून जाईल. त्यानंतर तोपर्यंत मी कणिक मळून घेते. त्यासाठी गव्हाचं बारीक पीठ मी चाळून घेतलं आहे. त्यानंतर थोडंसं त्या चवीनुसार मीठ घातलं, थोडंसं अर्धा चमचा तूप घालून घेतलं. हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊयात हलक्या हलक्या हाताने आणि थोडं थोडं पाणी घालून कणकेचा गोळा मळून घ्यायचा. कणकेचा गोळा जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असा मळून घ्या. आणि तो आता आपल्याला तेल लावून अर्ध्या तासासाठी रेस्ट करायला ठेवायचा आहे. खूप जास्त घट्ट नाही मळायचा, कारण त्यानंतर पुन्हा अजून आपल्याला नाही तर पाण्यात ठेवावं लागेल. पाण्यात ठेवायची अजिबात गरज नाही आहे. मऊसूत जर गोळा मळून घेतला आणि अर्ध्या तासासाठी रेस्टला ठेवला तर एकदम मऊ होतो. तर झाकून ठेवून द्या. चला तर आपली डाळ शिजून तयार आहे. बघा एकदम छान शिजली आहे डाळ. एकदम अशी मऊ, एकदम बुडापर्यंत शिजली पाहिजे, स्मॅश करायला सोपी जावे. सगळ्यात अगोदर मी पुरणपात्रामध्ये सर्व डाळ काढून घेते आणि येळण बाजूला काढून घेते आणि थोडीशी मी अगोदर डाळ पुरणपात्रामध्ये वाटून घेते. आमटीसाठी जे येळण ठेवलं होतं त्यामध्येही आपण थोडीशी वाटलेली डाळ टाकून घेऊयात, कारण आमटीसाठी आपल्याला डाळीची गरज आहे शिजलेल्या. हे पाणी आणि डाळ आपण एकदम हलवून घेऊयात, मिक्स करून बाजूला ठेवून द्या. आता तोपर्यंत पुरणपात्रामध्ये सर्व पुरण माझं वाटून झालं आहे. ज्याप्रमाणे मी ज्या ग्लासानं पुरण वाटून घेतलं होतं, डाळ घेतली होती, त्याच ग्लासनं मी साखर घेते. 1 ग्लास मोजून. 1 ग्लास डाळ असेल तर 1 ग्लास साखर हा एकदम प्रमाण योग्य आहे. तुमचे 2 गिलास डाळ असेल तर तुम्ही 2 ग्लास साखर घेऊ शकता. जेवढी डाळ तेवढी साखर जर घेतली तर पुरण एकदम छान बनतं. आणि आता आपण चटका देऊन घेऊयात पुरणाला. कढई चांगली गरम झाली होती आणि सर्व आता एकत्र मिक्स करून घेतलं की आपोआप हे मिश्रण पातळ होतं. एका हाताने हलवत राहायचं एका डायरेक्शनमध्ये. बघा हळूहळू पातळ व्हायला लागतं डाळ आणि साखर याचं कॉम्बिनेशन गरमीनं. हो का, बघा किती पातळ झाले. आता चटके पण उडायला लागले आहेत. त्यामध्ये थोडी अर्धा चमचा हळद टाकून घेऊयात. विलायची पावडर टाकून घेऊयात. तुमच्याकडे जायफळ असेल तर तुम्ही जायफळसुद्धा टाकू शकता, त्याने पण अप्रतिम चव येते. बडीशोप असेल तर बडीशोपसुद्धा वाटून टाकू शकता. खूप छान लागतं पुरण. जायफळ आणि बडीशोप टाकल्यास पोट दुखत नाही, पोट साफ राहतं. बघा आपलं पुरणाला चटका होऊन झाला आहे. असं उलटणं उभा करून बघायचं. उलटणं जर पडलं तर आपला चटका नाही झाला आणि उलटणं स्ट्रेट उभा राहील तर आपला चटका झाला असं समजून घ्यायचं. चला तर मग अर्धा तास झालेला आहे. आपला कणिक चांगली मऊ झालेली आहे, बघू शकता. मी गॅसवरती तवा पण ठेवला आहे. थोडंसं पुरण घेऊयात. कणकेपेक्षा पुरणाचा गोळा मोठा असावा, कारण त्यावेळेसच पोळी छान गोड लागते. सर्वात अगोदर कणकेची आपण वाटी बनवून घेऊयात. त्यानंतर पुरणाचा गोळा त्यामध्ये टाकून कोरडं पीठ टाकून असं दोन्ही हाताने दाबून गोलसर असं तोंड बंद करून घ्या कणकेच्या गोळ्याचं. आणि आता पोळी लाटायला चालू करा. दोन्ही बाजूनी पोळी लाटून घ्या. दोन्ही बाजूने लाटली म्हणजे दोन्ही बाजूनी पोळी फुगेल आपली. बघा हलक्या हलक्या हाताने अशी पोळी लाटायची आहे.
तवा चांगला कडक झालेला असला पाहिजे. तवा कडक झालेला असला की असं पोळी पटकन छान शेकली जाते, नाही तर पोळी वातळ होते. आणि असंच अलगदपणे उचलून पोळी बनवून घ्या. असंच आता मी एक पोळ्या बनवून घ्यायला चालू करते. आता बघा पोळी छान उलटली आहे, अजिबात चिटकली नाही, अजिबात फुटलेली नाही आहे पोळी माझी. बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत पोळ्या होतात. अशा प्रकारे पोळी केली तर अजिबात तुटणार नाही किंवा फाटणार नाही आणि टम्म अशी फुगेल. बघू शकता किती छान फुगते आहे पोळी. अशाच प्रकारे मी सर्व पोळ्या आता बनवून घेते. दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकून घ्या, कटा चांगले शेकून घ्या. बघा पोळ्या छान होत आहेत. अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आता तुम्ही दूध आणि तुपासोबत पोळ्या सर्व करू शकता. खायला एकदम पोळी तयार आहे तूप टाकून. बघा किती छान पोळी झाली आहे. प्रत्येक सणाला तुम्ही अशीच पोळी बनवा. थँक्यू.